बऱ्याच वेळेस कसं होतं, आपल्याला भाजी नको असते, तेच ते भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि त्याचबरोबर काय तर चटपटीत खमंग खायचं असतं आणि पटकन व्हायचं असं काही असेल तर बरं वाटतं। तर आज आपण तशीच रेसिपी पाहणार आहोत। तर कढईमध्ये इथे मी 4 चमचे तेल टाकून घेतलेले आहे, पाव कप चना डाळ आणि 1 चमचाभर जिरे टाकून घेतलेले आहे। कमी गॅसवर छान असं हे चना डाळ कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आहे। साधारण 5 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे। तर गॅसचा फ्लेम आता मोठा केला तरी काही हरकत नाही। तर या ठिकाणी आता कांद्याचा हलकासा रंग चेंज झालं, कांदा हलकासा भाजल्यासारखं वाटू लागलं की त्यावेळेस 3 चमचे तीळ यामध्ये टाकून घ्यायचं। कांदा आणि तीळ छान असं परतून घेतलं की यामध्ये 5 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो असं उभ्या फोडी चिरून घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेले आहे। जेवढे कांदे तेवढे टोमॅटो, दोन्ही समप्रमाणात ठेवायचं। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं की इथे मी साधारण 15 ते 16 लसूण पाकळ्या, 2 इंचाचं आलं बारीक चिरून टाकून घेतलेलं आहे। छान असं कपभर इतकं इथे मी कवळ्या देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ, चमचाभर धने पावडर, 2 चमचे साखर टाकून घेतलेलं आहे। हे सगळे पावडर मसाले सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं। मीठ टाकल्यामुळे छान असं पटकन टोमॅटो नरम होतो। तर कढई थोडीशी गरम झालेली होती म्हणून पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये 2 चमचे इतकं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे। तर तिखट, गोड, आंबट स्वरूपाची ही चटणी तयार होते। तर या ठिकाणी आता झाकण लावून 1 मिनिट वाफवून घ्यायचं, टोमॅटो नरम होईपर्यंत। 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान असं नरम झालेलं आहे, याला बऱ्याचपैकी पाणी सुटलेलं आहे। पूर्णपणे थंड झालं की मिक्सरला अगदी बारीक स्वरूपाची ही चटणी तयार करून घ्यायची। पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला तडका देऊन खाऊ शकता। त्यासाठी कढईमध्ये इथे मी 4 चमचे तेल टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे। त्यानंतर तयार करून घेतलेली चटणी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे, म्हणजे चटणीला रंग छान येतो। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि सोबतच कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं। 1 मिनिट झाकून ठेवलं की साईडला हलकसं तेल दिसू लागतो, त्यावेळेस आपली चटणी तयार झाली असं समजायचं। तेल इथे मी जास्त वापरलेलं नाही, त्यामुळे जास्तीचं तेल दिसणार नाही। तर इथे चटणी तयार झालेली आहे। पूर्णपणे थंड झालं की एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताल तर साधारण 5 ते 6 दिवस ही चटणी छान असं टिकून राहते। तर ही चटणी पुरी, पराठा, चपाती, भाकरी, भातासोबत अप्रतिम अशी चव लागते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।